नमस्कार मित्रांनो, मी संतोष वडे पाटील, नारायणगाव. आज आमच्या बागामध्ये तालुका पिंपळवाडीचे शेतकरी काही व्हिजिट करायला आले होते. आपण त्यांच्याशी थोडीशी चर्चा करू. योगेश मस्के सर आहेत सोबत. राम राम सर. राम राम. नमस्कार. सर, आपलं नाव काय? सोमनाथ कनसे. सोमनाथ भाऊ. लक्ष्मण वाघमारे. लक्ष्मण वाघमारे. शेखर थोटे. शेखर थोटे. तर योगेश मस्के सरांसोबत आहेत. सगळ्यांचं गाव थोटे पिंपळवाडी आहे ना. दारू पिंपळवाडी, तालुका पैठण. तर आता तुम्ही आमच्या बागात आले. हा आमचा फळबाग सोबतीचा बाग आहे. 6-6.5 वर्षाची झाडं ही 7 वर्ष चालू याला. तर आता तुम्हाला काय वाटलं या बागेत? फक्त शेतकऱ्यांसाठी मनोगत आपल्याला काही आजच्या व्हिडिओमध्ये काय केलं काही नाही, कारण याच्या अगोदर सगळं सांगितलेलं आहे आपण या बागेबद्दल. फक्त तुमचं एक मनोगत पाहिजे, कारण तुमचे 2 शब्द आम्हाला काय होतं, आमची छाती फुगवतात. अजून पुढे आम्हाला हिमतीनं बोलता येतं. झाडाला म्हणजे झाड तर सुपर आहेच, पण मालाची गळ नाही आहे. आणि परत त्याच्यात जे मंगू येतो का आमच्याकडे, ते मंगूचं प्रमाण आता म्हणजे आमच्या तिकडे जास्तच वाढलेलं आहे, पण इथं अजूनपर्यंत मंगू नाही. आणि मालाचे आता इतके दिवस होऊन गेले तरी मालाची गळ नाही त्याच्यात अजून झाडात. 25 डिसेंबरचं पाणी आहे बागेत. आणि आमच्याकडे जर इतके दिवस बाग ठेवला तर जवळपास कुठं मोठं आपलं एक अर्धी जर त्याला समजा पिवळी जरी व्हायला लागली तो तेव्हापासूनच गळ चालू होती. अजून याच्यात आतापर्यंत तरी गळ नाही झाली. कवडी पाडायला लागल्यापासून गळ चालू होती. आणि याच्यात अजून तर गळ नाही झाली आणि मंगूचं प्रमाण तर लगेच नाही. अजून झाडात काय बदल वाटला तुम्हाला, तुमच्या झाडात आमच्या झाडात? कारण 6-6.5 वर्षाची झाडं झाली ती. आमच्या आणि तुमच्या झाडातला फरक म्हणजे आमच्या झाडाचे पानं ते वगैरे असे छोटे छोटे येते. तुमच्या झाडाचे पानं फळफांद्या जे आहे ते समजा सगळे व्यवस्थित. आमच्याकडे जे आहे तर फळफांदे गळफांदे एकदम छोट्याला राहत्या आणि किंवा काडी धरलेली राहते जास्त झाडांना आमच्या. अच्छा. हा, तर याच्यात काडीचं प्रमाण ते कमी आहे. सोमनाथ भाऊ, तुम्ही काय म्हणाल? कारण आपण एक 5-6 महिन्यापासून कॉन्टॅक्ट मध्ये आलेलो आहे यांच्या सगळ्यांच्या, आहे की नाही? तुमच्याकडे ट्रीटमेंट चालू आहे. या वर्षी आम्ही तुमच्याकडे जानेवारी-फेब्रुवारी मध्ये आलो होतो. आम्हाला वाटत होतं तुम्ही थोडा माल थांबावा, थोडा लेट होता भाव आल्यावर. तुम्ही म्हणले थांबा, पण आम्ही देऊन टाकला. हा, तर तुमचे झाड या झाडात काही फरक आहे ना. म्हणजे त्यांना पाठीमागच्या वर्षी त्यांचे काढून टाकायचे होते, त्यांनी ठेवले. आता आम्ही पण जे ना, आता आमचं यंदाचे साल ठेवणार होतो, पुढच्या वर्षी काढणारच होतो आता. आणि असं बघितल्यावर कमीत कमी माणसाची इच्छा होती हो ठेवा, आणि थोडीफार सोयी जर ठेवली तर पैसेच होते. बरं, आता हे 2-4 महिने जे आपण ट्रीटमेंट चालू केली तुमच्याकडे, याच्यात तुमच्या झाडामध्ये काय बदल झाले? झाडात म्हणजे पानं जे आहे तर पानात त्याच्यात फरक असं म्हणजे वाटू राहिलं का आपले झाड आता ठेवायचे कामाचे आहे म्हणून बनले ना. तुमच्याकडे फळफांद्यांचा याचा विस्तार वाढून गेलेला आहे. आणि मागच्या वर्षी पण आपण जोपर्यंत होतो समजा तुम्ही मला वाटतं ऑगस्ट-सप्टेंबर मध्ये विकला, तोपर्यंत कुठं गळ नव्हती तुमच्याकडे? मंगूचं फळ नव्हतं. मंगूचं एक फळ नव्हतं आणि गळालंही बी नाही एक बी मोसंबी. बरं, आपण अजून बाग दाखवायचं सर मध्ये या पुढं. आता आज आहे 19 नोव्हेंबर आणि आपलं नियोजन हा बाग डिसेंबरच्या पहिल्या आठवड्यात द्यायचा विचार आहे. याच्यासोबत सोमनाथ भाऊ अजून काय झालं, फांद्यांचा विस्तार वाढून गेला. ही जी नवीन नवती निघलेली आघाडी निघलेली ना, त्याच्यामध्ये काय झालं, भरपूर फळफांदे वाढून गेल्या. या वर्षी जर आपल्या 10-5% कामं येतील, पण पुढच्या वर्षीसाठी त्या भरपूर फळफांदे आपल्या बागेत तयार झालेले आहेत. झाडांचा डेरा वाढून गेला. आता तुमच्याकडे जे आहे ना, तर समजा हे फळाचं वजन जे आहे ते जवळपास 250 पासून 400 ग्राम पर्यंत. आमचं फळ होतं 100 ग्राम पासून 200 पर्यंत. अच्छा. नाही, तुम्ही काय करता, फळ परिपक्व होऊन देत नाही तुम्ही म्हणजे अर्ध पक्व झालं का त्याच वेळेत विकून टाकता. हा, विकून टाकायची त्याची गळत इतकी होती, मंगू येईन का गळून जाते काही कळतच नाही. त्याच्या पोटी विकावं लागतं आपल्याला. बरोबर आहे. तरी यावर्षी पावसाचं भरपूर मोठं संकट होतं, कारण आमच्या पण ब्लॅक सॉइल ही काळी जमीन आहे. इथं 50-55 फुटापर्यंत मुरुम नाही. यावर्षी इथं पण 1-1.5 महिना कुठलीच वापसा नव्हती. पाणी वाहिलेलं आहे वावरातून, म्हणजे चांगलं खमरा इतकं पाणी गेलेलं आहे. पूर्ण झाडांच्या फांद्याला पाणी होतं. त्यावेळेत फायटोप्थोरा आमची थोडीशी 3-4 क्विंटल गळ झालेली बागेत.
ती फळं आम्ही सगळी बागेतून काढली. त्याच्यानंतर जे शेड्यूल चालू झालं नंतर मग कुठलीच गळ नव्हती बागेत. आतापर्यंतही फळांची कुठंच गळ नाही. आणि मोसंबी बागेमध्ये काय आहे की जास्त फळसंख्या असताना आघारी हे लय महत्वाचं असतं, कारण आघारी जोपर्यंत निघणार नाही तोपर्यंत पुढच्या वर्षीच्या फळफांद्या आपल्या वाढत नाहीत. हा ना, मग झाडाचा डेरा सुधारायचा, पानांची संख्या वाढायची. म्हणजे ज्या वेळेत नैसर्गिक आघारी निघते बागेत त्यावेळेत निघायलाच पाहिजे. मग ती पान संख्या वाढून राहते. आणि पान संख्या जेवढी वाढली, कारण विद्यापीठात सूत्र आहे 35-40 पानामागे एक फळ असलं पाहिजे, ते झाड तुमचं सदृढ राहतं. मग तेवढी पान संख्या जर झाडावर राहिली तर तुमचं येणारा बहार जो असतो तो चांगला राहतो. लक्ष्मण भाऊ, तुम्ही पण आमच्या सोबत आलात 2-4 महिन्यापासून. तुमच्या बागात काय परिस्थिती सध्या? बाग आता सध्या पहिल्यापेक्षा चांगल्या क्वालिटीच आहे. ते झाले मी 5-7-8 वर्ष चालू आहे आपल्या बागाला. 2 वर्षापूर्वी आम्हाला पण काढायची तयारी चालू होती, पण मागच्या झाले आपले 2-3 महिन्यापासून आपली भेट झाली. 2-3 महिन्यापासून तुम्हाला काय बदल वाटला यांच्या बागात? तुम्ही जाऊन आले सोमनाथ भाऊ, काय बदल वाटला यांच्या बागात? बदल म्हणजे जवळपास एक 90 ते 100% बदल झाला बागात. काय काय झालं बदल जे आहे का आपलं झाड पण आहे का पहिल्यापेक्षा आहे का जवळपास चांगल्या क्वालिटीत झालं. झाडात फळफांद्या वाढल्या, पाण्या पण वाढल्या, पानांची संख्या वाढली, डेरा वाढला तुमचा, म्हणजे यावेळी फुटण्यासाठी. बरं, आता ते झाड आणि तुम्हाला इथं काय बदल वाटला? इथं काय, इथं पहिलेच झाड आता कम्प्लीटच आहे. झाड काय इथले पाहिजे कामच नाही. मग आता झाड उपटणार नाही तुम्ही? नाही आता काय झाड चांगले तुमचे पण होऊ शकतात, असं काहीच नाही. सगळा नियोजनाचा खेळ आहे. आपल्याला 3 महिन्यातच अनुभव आला ना का झाड उपटायचे पटणार नाही. आम्ही म्हणजे मोसंबीचं नाद सोडून देणार होतो, म्हणजे का आता 1 वर्ष ठेवायचे, काढून टाकायचे आणि नंतर लावायचे नाही. पण आता काय करायचं, यंदाच चाली पाहिजे, याचे किती येते पुढच्या वर्षी नवीन लावायची बरं आम्हाला. अच्छा, अजून लावायची करू आपण. हे बघा, आम्ही त्याच्यामुळेच काय करतो, आमचा जो प्रॅक्टिकल मधला भाग आहे जिथं आम्ही मेहनत घेतो, जिथं आम्ही रेग्युलर काम करतो, जिथं आम्ही सगळ्या गोष्टी केलेल्या आहे, अनुभवलेले आहे, जे तुम्हाला येऊन तुमच्या बागेत सांगतो ते दाखवण्यासाठीच तुम्हाला बोलवायचा उद्देश होता, बाकी काहीच नव्हतं. नाही बाकीचे आमच्याकडे तिकडे काय बाकीचे येत नाही असं नाही ना, बाकीचे येते, पण ते तिथं दुकानातून आम्हाला औषध लिहून देते, हा घेऊन जा, हे मारा, हे टाकून द्या, हे सोडून द्या, ड्रिपनं सोडून द्या, आणि त्यांचं काही रिझल्ट नाही, काय नाही. त्याच्यामुळे मग माणूस म्हणताय हे बी येत असतील तशीच. आता आम्ही पाहिजे आम्हाला तरी काय करणार, तुमच्याकडे हाई का नाही तसं, त्याच्यासाठी आता आम्ही 2-3 जणांकडे बघितलं, ते काय करते, जी शेखरला दिली ती मला पण, ती यांना पण. आता सगळ्याला ती एकच देते, अशी येऊन बघत नाही. नाही, झाडाचं वय वेगळं असतं, जमिनीचा प्रकार वेगळा असतो, त्याची स्थिती कंडिशन वेगळी असते. ते झाड बघितल्याशिवाय ते आपल्याला घेता येत नाही. आपल्याला जमिनीची प्रत पाहावं लागते, झाडाची कंडिशन बघावं, झाडाचं वय बघावं लागतं. समजा या झाडाला लागतं काय हे जर कळलं तर नाही काय. उद्या मी परत तुमच्याकडे समजा हे तुमचा बाग बघितला नसता, आता माल तुमच्या झाडावरती, त्याच्यामुळे म्हणून खास आवर्जून बघायसाठी आलो आम्ही. आता उद्या तुम्ही आम्हाला हे दिलं असतं, समजा काही सोडायला दिलं असतं, वरतून फवारणी दिली असती, खत दिलं असतं, आमच्या ज्याने वेळेवर नसेल झालं समजा ते त्याच्यात चूक आमची. आणि आता तुमचा माल पाहिलं आम्हाला माहिती ना, तुमचा माल असा आहे, याच्यात आपल्याकडून हुकला असं, त्याच्यामुळे मला थोडंफार काही झालं असं. आता यांचा माल आता क्वालिटी दिसली तर आपण अजून थोडा जीव लावून त्याला टायमर करायचा प्रयत्न करणार आहे ना. बरोबर. अच्छा, दुसरी गोष्ट काय असते, आघारी निघाल्यानंतर आता समजा महिन्याभरापूर्वी हे हस्तभाराची आघारी निघायच्या पूर्वी फळ जवळजवळ सगळं बाहेर होतं. आता मागच्या 1 महिन्यामध्ये जिथं आपल्याला कीड वगैरे लागण्याची काही शक्यता असते, ही आघाऱ्यामुळे काय होतं की जर बघितलं तुम्ही, हे नवीन ज्या आघाऱ्या आहेत यांच्या खाली जर बघितलं मग आपले फळ आहेत सगळे, आतल्या भागामध्ये फळ सगळे झाकून गेले, सगळ्याच झाडांवर तसंच कंडिशन झाली. त्याच्यामुळे आपल्याला ते पूर्ण माल दिसत नाही, असं माल पूर्ण झाडात वाकून बघावं लागतं. आणि ह्या भागामध्ये 50-60% माल आतल्या भागात आहे, सगळं आतल्या भागात माल जास्त आहे, आणि तो अजूनही हिरवा आहे. इकडे तुमच्याकडे पांढरी माशी वगैरेचा सगळा प्रादुर्भाव आहे, रोग सगळीकडे सारखेच आहे, कारण आपण काही जास्त अंतर नाही आपलं, रोगांचे सगळे प्रादुर्भाव. पण काय होतं, प्रत्येक रोगांचं एक शेड्यूल असतं, ते शेड्यूल आपण चाललोय, अमावस्या पौर्णिमेचं शेड्यूल असतं. आमच्याकडे काय होतं, आता समजा याला नवीन आघारी आली का झाडाला, तर या पान आहे का, पानं ती पांढरी माशी हे पूर्ण खाऊन टाकेल, फक्त राहते काढी राहते आमच्याकडे. नाही, ते आता ते तुमच्या फवारणीमध्ये एक कडू औषध असेल. हा, ते म्हणजे मारतानाच सर नाकात गेलं. मग आता ते किड्यांवर काय करत असेल इथं दिसतंय तुम्हाला, कुठेही नवीन जे आघारी आहेत त्याचं फान कुरतडलेलं दिसतंय का? नाही, आता आम्ही फवारणी केली ना, तर त्याच्यात आता नवीन आघारीत आम्हाला फरक समजू राहिला ना. तुमची नाही ना, आम्ही काल बघितलं बागेत, तुमच्या नवीन आघारीवर सुद्धा आता पान करणं बंद झालेलं आहे. चालेल, धन्यवाद सर, धन्यवाद सगळ्यांना आल्याबद्दल.